आज मी या परिसरात आलो कार्यक्रमासाठी आणि आजचा कार्यक्रम क्राऊड बघून एवढं पॉझिटिव्ह एनर्जी आली की बक्षिसांचा ओघ म्हणजे महापूरच होता. त्याच्या पलीकडे जाऊन या भागात प्रमोद शिंदे, ॲडव्होकेट नीताताई शिंदे यांनी छान छान कामं केलेले आहेत. त्यामुळे त्या कामाच्या जोरावर त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या एवढी प्रार्थना. आणि आज चेकमेटनं या कार्यक्रमाला कव्हरेज दिलं, त्याबद्दल चेकमेटचं मनापासून धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा. खूप छान वाटलं. गरीब माऊली जी भाड्याने राहते या परिसरात राहते आणि तिला खरंच गाडीची गरज आहे. त्यामुळे नवीन गाडी आज परमेश्वराच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या प्रारब्धाने त्यांना मिळाली असं सांगेल. आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज प्रमोद शिंदेने घेतला, अप्रतिम कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला उपस्थित राहिला आणि एन्जॉय खूप छान केलं महिलांनी. इतका सुंदर कार्यक्रम. महिला तर होत्याच होत्या आणि माझे बांधवही कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि खूप सहकार्य त्यांनी चांगलं कार्यक्रमाचा आनंद एन्जॉय केलं. आणि बक्षीसही असे मिळाले की ज्या महिलांना खरंच गरज आहे त्याच महिलेचा नंबर लकी ड्रॉमध्ये लागला. त्याचा सर्वात मोठा आनंद झाला. आणि या सर्व महिलांचं असं सहकार्य नीता असेल, प्रमोद असेल यांच्या पाठीमागे राहावं. सर्वप्रथम मी आमचे नीताताई असतील, त्याचबरोबर प्रमोदजी असतील आणि आमचे स्वप्नीलजी असतील त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी या परिसरातल्या आमच्या महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवला. असं की संसारामध्ये तुम्ही खूप या ठिकाणी आयुष्याचा वेळ दिलेला आपल्या मुलांसाठी, आपल्या सासू सासऱ्यांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी आणि या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यातून एक साधारणतः 1 तास 2 तास तुम्ही तुम्हाला देताय, याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी लहानपणी एखादं गाण्यातलं कडवं त्याचा अर्थ कळत नव्हता की एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. म्हणजे खूप टेन्शन असतं त्याच्यामध्ये एक धागा सुखाचा पकडायचा असतो. त्याच्यामुळे हा धागा असाच असतो की असं एखादं एंटरटेनमेंट येतं ज्याच्यामध्ये महिलांना 3 तास खळखळून हसता येतं, पार्टिसिपेट करता येतं, बक्षीस जिंकता येतं किंवा जिंकता जिंकता राहतं. पण ते ती स्पर्धा आणि ते बक्षीस शेवटचं नसतं. आयुष्यात खूप स्पर्धा असतात. त्याच्यामुळे तशीच आता एक नवीन आमची स्पर्धा आता आज जाहीर झालेली आहे. 15 जानेवारीला मतदान आहे, 16 जानेवारीला मतमोजणी. आम्ही दर 5 वर्षांनी त्या स्पर्धेत सहभागी होतो. मार्क्स देणे म्हणजे या ठिकाणी ह्यांच्या हातात असतं. त्याच्यामुळे माझी आपल्याला एक नम्रची विनंती आहे, हे मार्क्स देत असताना उद्याचं 5-25 वर्षाचं इथलं भविष्य कोण राहू शकतं याचा विचार करा. कोणाला धर्माच्या नावाखाली मतदान करू नका, कोणाला जातीच्या नावाखाली मतदान करू नका, पैशाच्या नावाखाली तर बिलकुल करू नका. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की भावना, पैसे ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा उद्या माझ्या मुलाबाळांचं भविष्य काय चांगलं असू शकतं, माझ्या कुटुंबातला कर्ता पुरुष रस्त्यावर गेल्यानंतर घरी सुखरूप कसा येऊ शकतो, अशा प्रकारची चांगल्या भावना असणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्या. त्याकरताच हा सगळा एकूणच प्रपंच चालू आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष योग्य तो निर्णय घेईल, योग्य तो उमेदवाराला नक्की त्या ठिकाणी उमेदवारी देईल.